आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। शेगावमधील नामदेव दहातोंडे हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नामदेव दहातोंडे यांच्या मुलानं गुणरत्न सदावर्तेंची आता भेट घेतली आहे। तर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी गौतम दहातोंडेनं सदावर्तेंकडे केलेली आहे। हत्येप्रकरणी सदावर्तेंकडून फडणवीस आणि शिरसाट तसंच राधाकृष्ण विखे पाटलांना पत्र पाठवलं गेलंय। दहातोंडे कुटुंबियांची भेट घेण्याची सदावर्तेंची पत्रातनं मागणी आहे। तर आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, एसआयटीद्वारे सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या पत्रातनं सदावर्तेंनी केली आहे। शेगाव तालुक्यातल्या बोधे गावातल्या पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची ही हत्या करण्यात आली होती। जानेवारीच्या दिवशी सकाळी 5:30च्या टायमिंगला त्यांचा खून करण्यात आला व मारण्यात आलं। एक मंदिराच्या पाठीमागे विहिरीमागच्या विहिरीमध्ये पाण्याच्या विहिरीमध्ये मुंडकं टाकलं आणि दुसऱ्या विहिरीमध्ये धड पुरलं। तर 30 तारखेला त्यांचं मुंडकं सापडलं आणि 31 तारखेला त्यांचं धड सापडलं। त्याच्यानंतर आरोपी फिक्स कोणचा आहे हा त्याचं नाव नाही मिळालं। तर त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे। जे अहिल्यानगर मधल्या बोधे गावामध्ये जे हत्या झालेली आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक PCR मुंबई मुख्यालय यांना आम्ही निवेदन सादर केलंय। त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हणलंय SIT नेमण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात निकाली देण्यासाठी प्रयत्न करावेत। या खून प्रकरणाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय फास्ट ट्रॅकने जाऊन याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।